नमस्कार. BMS फर्स्ट इयर संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास याच्या पेपर 2मधील आज आपण आयुर्वेद इतिहासचे MCQs बघणार आहे. तर पेपर 2मध्ये तुम्हाला सर्व MCQs हे आयुर्वेद इतिहास या पार्टवर येतात. म्हणजे पेपर 2मध्ये जे 20 मार्क आहेत किंवा 20 MCQ आहेत हे तुम्हाला आयुर्वेद इतिहास या पार्टवर येणार आहेत युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. तर त्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे किंवा काय कंटेंट तुम्हाला काय माहिती नसेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत आयुर्वेद इतिहासबद्दल काहीच वाचलं नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल. यामध्ये असे काही MCQ टाईप क्वेश्चन किंवा MCQ टाईप पॉईंट्स आहेत जे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही जर हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत नीट संपूर्ण ऐकला व बघितला तर नक्कीच तुम्हाला याचा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पेपर 2मध्ये संस्कृतच्या MCQसाठी फायदा होणार आहे. तसंच जर तुम्ही आपली जी UT एक्झाम बूस्टर सिरीज आहे त्यामधले जर 6 ते 7 व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा. कारण त्यामध्ये मी तुम्हाला कॉमन फॉर्मॅट दिलेला आहे की कोणताही प्रश्न आला, समजा दोष, धातू, तर प्रश्न आला तर त्याचा कॉमन फॉर्मॅट काय असतो किंवा कोणते कोणते पॉईंट्स त्यामध्ये आले पाहिजे ते सर्व मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर सुरुवात करूयात आयुर्वेद इतिहासचे MCQs. त्यामध्ये आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. त्यानंतर भारताचे वर्णन करणारे प्रवासी चीनी यू यान एन संग, अरबी अल्बेरुनी, त्यानंतर युनानीमध्ये स्ट्रॉबी. त्यानंतर रामायणात लक्ष्मण बेशुद्ध पडला तेव्हा लंकेतील सुषेण वैद्याने त्याचा उपचार केला होता. रावणाने रावण संहिता लिहिली. त्यानंतर अशोकवनात औषधी वनस्पतींची लागवड केली. त्यानंतर 4 वेद कोणते आहेत तर हे माहितीच पाहिजे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यानंतर नेक्स्ट आयुर्वेद एक स्वतंत्र वेद आहे. त्यानंतर एक स्वतंत्र दर्शनशास्त्रसुद्धा आहे. त्यानंतर अग्निवेश संहिताचं संस्करण चरक संहिता. त्यानंतर मारुतीने संजीवनी वनस्पतीयुक्त पर्वत आणला होता. त्यानंतर अश्विनी कुमार इंद्राचे वृषण बदलून मेंढ्याचे वृषण लावले, त्यालाच मेषवृषण असं म्हणतात. सत्ययुगातील रामायण इसवी पूर्व 5000 वर्ष त्याचा कालावधी सांगितला आहे. त्यानंतर द्वापार युगातील महाभारत इसवी पूर्व 3000 ते 4000 वर्ष. तर हा कालसुद्धा तुम्हाला लक्षात पाहिजे आणि कोणत्या युगात काय होतं ते पण माहिती पाहिजे. तसे सुद्धा MCQ तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता हे जे आपले आयुर्वेदाची परंपरा आहे किंवा आयुर्वेद अवतरण आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. ब्रह्मांकडून दक्ष प्रजापती, त्यांच्याकडून अश्विनी कुमार, त्यांच्याकडून इंद्र, ही देवी परंपरा आहे. त्यानंतर इंद्रांकडून आत्रेय ऋषींकडे आणि आत्रेय ऋषींकडून त्यांच्या शिष्यांकडे. आत्रेय ऋषींचे किती शिष्य होते किंवा कोणते कोणते होते ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. किंवा कारण प्रश्न विचारताना असं विचारतात की आत्रेय ऋषींचे किती शिष्य होते किंवा मग खालीलपैकी कोणते आत्रेय ऋषींचे शिष्य आहेत नाहीत हे सुद्धा विचारतात. तर त्यामध्ये अग्निवेश, भेल, जत्रुकर्ण, हरित, पाराशर आणि क्षारपाणी हे आत्रेय ऋषींचे शिष्य होते. तर ही देवी परंपरा आणि लौकिक परंपरा आयुर्वेद अवतरण माहिती पाहिजे. त्यानंतर नकुल सहदेव हे पशुवैद्यक होते. नेक्स्ट 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण. घरात कोणी मृत झाल्यास गरुड पुराण वाचले जाते. त्यानंतर उपनिषदांमध्ये प्रथम खंड इंद्रिय शक्तीचे वर्णन आलेलं आहे. द्वितीय व तृतीय खंडामध्ये वायूच्या प्रकारांचं वर्णन केलेलं आहे आणि चौथ्या खंडामध्ये व्याधीचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आहाराचे महत्त्व तैबदेम उपनिषदात सांगितलेलं आहे. बृहत्त्रयी कोणत्या आहेत? चरक संहिता. कारण आपण बऱ्याचदा म्हणतो की बृहत्त्रयी, लघुत्रयी, पण आपल्याला माहीत नसतं की त्यामध्ये कोणतं येतं. तर बृहत्त्रयीमध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह हे ग्रंथ येतात. त्यानंतर नेक्स्ट तक्षशिला व नालंदा विद्यापीठात संहिता शिकण्यास भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येत होते. तर ते युनिव्हर्सिटीचं नाव माहिती पाहिजे, विद्यापीठाचं नाव माहिती पाहिजे. त्यानंतर चरक संहिता मूळ रचयिता कोण आहेत? अग्निवेश. त्यानंतर अग्निवेश संहिता इसवी पूर्व 1000 वर्ष. त्यानंतर त्याचं संस्करण चरक संहिता इसवी पूर्व 2रे शतक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून 41 अध्यायांचं ॲडिशन करून दृढबल यांनी इसवी पूर्व 4थ्या शतकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर चिकित्सा स्थानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता मानला जातो तर चरक संहिता. त्यामध्ये शल्यचिकित्सा, पंचकर्म आणि अरिष्ट लक्षण हे सर्व वर्णन आलेलं आहे, म्हणून त्याला चिकित्सा स्थानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानलेला आहे. त्यानंतर चरक संहितेमध्ये किती अध्याय सांगितले तर 120 अध्याय. मग त्या 120चं तुम्हाला डिव्हिजन पण माहिती पाहिजे. सूत्रस्थान 30, निदानस्थान 30, विमानस्थानमध्ये 12 अध्याय, शारीरस्थानमध्ये 12 अध्याय, इंद्रियस्थानमध्ये 12 अध्याय, कल्पस्थान 12 अध्याय आणि सिद्धिस्थानमध्ये 12 अध्याय. त्यानंतर चरक संहितेमध्ये 36 तंत्रयुक्तींचं वर्णन आलेलं आहे आणि त्यांनी युक्तिप्रमाण मानलेलं आहे. सुश्रुत संहिता इसवी पूर्व 2रे शतक. शल्यतंत्रावरील एकमेव ग्रंथ कोणता आहे? सुश्रुत संहिता. त्यानंतर नेक्स्ट सुश्रुत संहितामध्ये किती आलेले आहेत तर 6 स्थाने आणि 186 अध्याय आलेले आहेत. तर 6 स्थान कोणते आहेत? सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान आणि उत्तरतंत्र. सूत्रस्थानमध्ये 46 अध्याय सांगितलेले आहेत. निदानस्थानमध्ये 16, शारीरस्थानमध्ये 10, चिकित्सास्थानमध्ये 40, कल्पस्थानमध्ये 8 अध्याय आणि उत्तरतंत्रामध्ये 66 अध्यायांचं वर्णन सुश्रुत संहितेमध्ये आलेलं आहे. तर जे जे ग्रंथ आहेत त्यांचे ग्रंथांची रचयिता, त्यांचे अध्यायांची संख्या, स्थानांची संख्या, प्रत्येक स्थानामध्ये किती अध्याय हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आयुर्वेद इतिहासमध्ये अशा प्रकारचे न्यूमेरिकल्सवर प्रश्न विचारले जातात
किंवा एखादे रचयिता असतील किंवा त्यांचा काल असेल, तर हे अशा प्रकारचे प्रश्न आयुर्वेद इतिहासच्या पेपरमध्ये विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट अष्टांग संग्रह दुसरे शतक, त्यामध्ये सुद्धा 6 स्थान आणि 150 अध्याय सांगितलेले आहेत. त्याचं डिव्हिजन सूत्रस्थानमध्ये 40, शारीरस्थानमध्ये 16, निदानस्थानमध्ये 12, चिकित्सास्थानमध्ये 24, कल्पस्थानमध्ये 8 आणि उत्तर स्थानमध्ये 50 अध्यायांचं वर्णन अष्टांग संग्रहामध्ये केलेलं आहे. नेक्स्ट सूत्रस्थानातील श्रेष्ठ ग्रंथ कोणता आहे तर वाग्भट. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, आता सूत्रस्थानातील श्रेष्ठ ग्रंथ वाग्भट, चिकित्सास्थानातील श्रेष्ठ ग्रंथ चरकसंहिता आणि शल्यतंत्रातील श्रेष्ठ ग्रंथ सुश्रुत संहिता. तर अष्टांग हृदय त्यामध्ये 6 स्थान आणि 120 अध्याय सांगितलेले, जे तुम्हाला फर्स्ट इयरला अष्टांग हृदय आहे. सूत्रस्थान 30, शारीरस्थान 6, निदानस्थानमध्ये 16 अध्याय, चिकित्सास्थानमध्ये 22 अध्याय, कल्पस्थानमध्ये 6 आणि उत्तरस्थानमध्ये 40 अध्याय. नेक्स्ट भेल संहिता, त्यामध्ये त्याचं वर्णन इसवी सन पूर्व 1000 वर्षापासून आलेलं आहे किंवा त्याचा काल सांगितलेला आहे. त्यानंतर तंजावर येथे त्यांचे हस्तलिखित सापडलेले आहेत इसवी सन 1650मध्ये. भेल संहितेमध्ये 120 अध्याय सांगितलेले आहेत. त्यामध्ये सूत्रस्थान 30, निदानस्थान 9, विमानस्थान 8, शारीरस्थान 9, इंद्रियस्थान 12, चिकित्सास्थान 30, कल्पस्थान 12 आणि सिद्धिस्थान 12 असे करून भेल संहितेमध्ये 120 अध्याय सांगितलेले आहेत. हे जे मी तुम्हाला देत आहे, तुम्ही जरी स्वतः एका पेजवर लिहिलं सेपरेटली, जसं तुम्हाला लिहू वाटेल तसं जरी लिहिलं आणि नंतर पेपरच्या आधी किंवा वारंवार जर रोज एक दिवस ते वाचत गेलात, तर नक्कीच तुमचे हे संख्या असेल किंवा काय गोष्टी असतील, काल असेल, तो लक्षात राहील. त्यानंतर हरित संहिता, त्यामध्ये 6 स्थानं आणि 103 अध्याय सांगितलेले आहेत. अन्नपान अध्याय, अन्नपानमध्ये 23 अध्याय, अरिष्टमध्ये 9, त्यानंतर चिकित्सकमध्ये 58, कल्पमध्ये 6, सूत्रमध्ये 5 आणि शारीरमध्ये 1 अध्याय. त्यानंतर काश्यप संहितामध्ये 9 स्थाने आणि 74 अध्याय सांगितलेले आहेत आणि काश्यप संहितेमध्ये फक्क रोगाचे वर्णन आलेले आहे. त्यानंतर चीननुसार अक्युपंक्चर इसवी सन पूर्व 3000 ते 4000 वर्ष आणि अरबांनुसार युनानी इसवी सन पूर्व 300 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे. नेक्स्ट हिपोक्रेट्सने काय सांगितलं तर आधुनिक वैद्यकाचा पिता मानला जातो, म्हणजे फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन हिपोक्रेट्स. जन्म इसवी सन पूर्वी 5वे शतक. त्यानंतर माता फिनोरेटस आणि पिता हिरोक्लिट्स. त्यानंतर होमिओपॅथी, डॉक्टर सॅम्युअल हनेमन हे जर्मनचे आहेत. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी आणि मृत्यू 2 जुलै 1843 पॅरिसमध्ये झाला आहे. तर होमिओपॅथीचे जे मानले जातात ते डॉक्टर सॅम्युअल हनेमन. नेक्स्ट नॅचरोपॅथी, हे भारतामध्ये त्याचं उद्भवस्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, हे कुणी सांगितलेलं वाक्य तर संत तुकारामांनी. त्यानंतर वृक्षदिना निर्मिती चेतनत्वम, हे चक्रपाणी दत्तांनी सांगितलेलं वाक्य किंवा रचना आहे. त्यानंतर वृक्ष आयुर्वेद ग्रंथ कुणी सांगितला आहे तर राघव भट्टांनी. हत्तींची चिकित्सा करणारे शास्त्र म्हणजेच हस्त आयुर्वेद, ते कुणी सांगितलं पालकात्म मुनी. त्यानंतर अश्व आयुर्वेद, घोड्यावर चिकित्सा सांगितली, ते अश्व आयुर्वेदमध्ये आलेले आहे. नालंदाच्या बौद्ध विहाराचा नाश 12व्या शतकात झाला. त्यानंतर आईने अकबरी या ग्रंथामध्ये मोगल काळातील वैद्यकशास्त्राची स्थिती वर्णन आहे. कोणत्या काळात तर आईने अकबरी. तर हे होते सर्व संस्कृत पेपर 2 मधील आयुर्वेद इतिहास या टॉपिकवर विचारले जाणारे बऱ्यापैकी प्रिव्हियस इयर किंवा जे आलेले आहेत किंवा जे रिपीटेडली विचारले जातात असे प्रश्न. शक्यतो ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संख्या विचारली जाते, एखाद्या ग्रंथकाराची रचयिता किंवा तो ग्रंथ कुणी पुनःसंस्करण केला किंवा त्याचा काल कोणता होता. तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन्सच संस्कृतच्या आयुर्वेद इतिहास या पार्टमध्ये विचारले जातात. तर जेवढे अवेलेबल झाले तेवढं तुम्हाला मी पॉईंट्स दिलेले आहेत. यामधून सुद्धा तुम्हाला MCQ विचारू शकतात. त्यामुळे हा 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ एकदा तुम्ही जर नीट पाहिला व तर ते जर तुम्ही एकदा पॉईंट वाईज लिहून काढलं तर नक्कीच तुमच्या या गोष्टी लक्षात राहतील. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर नोट्ससुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. ते जर तुम्ही अजून बघितले नसतील तर तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा असं लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.